नमस्कार, मी ऋषाली. तुमचं ऋषालीज किचन मराठीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण भाजणीचं पीठ न वापरता खमंग खुसखुशीत अशी ही चकली बनवणार आहोत. अगदी 12ही महिने कधीही आपण ही चकली बनवू शकतो. अगदी घरातल्या साहित्यांपासून आपण ही चकली बनवू शकतो. अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट बनणारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करूया. तर इथे मी खाली एक ताट घेतले. ताटावरती आपल्याला हे एक रुमाल घेतलेला आहे. रुमाल आपल्याला मोठा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हा चाळून घेतलेला मी 4 कप आपल्याला यामध्ये मैदा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही कुठल्याही मेजरमेंटने म्हणजे ग्लासने म्हणा किंवा वाटीने कशानेही तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर हे तर मी 4 कप मैदा घेतलेला आहे आणि आपला व्यवस्थित असं हे मेजरमेंट जे आहे ते आपल्याला 4 कपच घ्यायचा आहे किंवा 4 वाटी घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आता आपण ह्याची पोटली बांधून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने आपण ह्याची पोटली बांधून घेणार आहोत. कारण का कसं आहे ना, आपल्याला ही अशी घट्ट अशी पोटली बांधून घ्यायची आहे. कारण का जे आपण कुकरला आपण हे शिजवून घेणार आहोत तर यामध्ये कुठेही पाणी जाता कामा नये याची आपल्याला काळजी घ्यायची. त्याच्यामुळे आपल्याला ही जी पोटली आहे ती आपल्याला अशी घट्ट अशी बांधून घ्यायची. हे बघा, मी ही मस्त अशी पोटली बांधून घेतली. घट्ट अशी आपल्याला ही बांधायची आहे अशा प्रकारे. आणि आता आपण हे कुकरला लावून घेणार आहोत. आणि इथे मी आता कुकरचा डब्बा घेतलेला आहे. कुकरच्या डब्यामध्ये आपल्याला 1 कप मुगाची डाळ घ्यायची. आपण 4 कप मैदा घेतला आहे तर आपल्याला 1 कप इथे मुगाची डाळ घ्यायची. आणि मुगाची डाळ आपण ही 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत. हे बघा, मी इथे 2 पाण्याने स्वच्छ अशी ही डाळ धुवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपल्याला 2 कप मी पाणी घालून घेते. आणि आता आपल्याला ही डाळ आणि आपली जी पोटली बांधून घेतलेली जे आपण मैदा आहे तो आपण 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेणार आहोत कुकरला. खाली आपल्याला डाळ घालायची आणि वरती आपल्याला मैदा ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या मैद्यामध्ये पाणी जाणार नाही. हे बघा, मी 4 शिट्ट्या देऊन ही डाळ शिजवून घेतलेली आहे. डाळ आपल्याला एकदम मऊ अशी शिजवून घ्यायची. आणि मी आता विस्कच्या साहाय्याने आपण हे फेटून घेणार आहोत. जर तुमची डाळ व्यवस्थित शिजली नसेल, कुठेतरी म्हणजे डाळ राहिली असेल तर तुम्ही ही डाळ जी आहे ती मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. तर माझी इथे डाळ मऊ अशी शिजलेली आहे त्याच्यामुळे मी विस्कच्या साहाय्याने हे व्यवस्थित असं फेटून घेते. हे बघा, ही आपली डाळ मस्त अशी एक पेस्ट झालेली आहे डाळीची. हे बघा, तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपल्याला डाळ शिजवायची आहे. आता मी तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने दाखवते. हे बघा, अशी आपली एकदम पेस्ट अशी झाली पाहिजे आपल्या डाळीची. म्हणजे आपल्या चकल्या करताना म्हणजे डाळ कुठेही अडकणार नाही आणि आपल्या चकल्या अशा व्यवस्थित अशा येतील. आता मी हे साईडला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण जे मैदा शिजवून घेतला होता तो आता याची पोटली आपण सोडून घेऊया. आणि मैदा जो आहे तो गरम असतानाच आपल्याला सोडायचा आहे, नाहीतर मग जो मैदा आहे तो असा घट्ट असा बनतो आणि मग फुटत नाही लवकर. म्हणून मग त्याच्यामुळे थोडासा गरम आहे तोवरच आपल्याला ही पोटली सोडून घ्यायची. आणि आता मी ही फोडून घेते. आणि हे फोडायचं आहे आपल्याला. आणि ह्याचे तुकडे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि नंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. हे बघा, मी मिक्सरला हे फिरवून घेतलं आहे जेणेकरून आपल्या म्हणजे जे मैद्याच्या ज्या गाठी असतात त्या राहणार नाहीत. बारीक असं आपलं हे मैदा तयार झाला आहे. हे बघा, सगळ्या गाठी आपल्या फुटलेल्या आहेत. तरीही आपण सगळ्यांचं पीठ मळताना आपण हे आता चाळून घेऊया. एकदा बारीक चाळण घ्यायचे आणि बारीक चाळणीमध्ये आपल्याला हे व्यवस्थित असं हे चाळून घ्यायचं आहे.
मी आता हा सगळा मैदा चाळून घेते. हे बघा, हा मैदा मी चाळून घेतलेला आहे. आणि मैदा जर शिजवून घेतला ना तर आपली जे चकली आहे ती खुसखुशीत बनते आणि कसल्याही प्रकारचा आपल्याला यामध्ये मोहन घालण्याची गरज नसते. अगदी मऊ असा आपला हा मैदा झालेला आहे. तर आता यामध्ये काही आपण सुके मसाले घालून घेऊया. तर इथे मी जिरं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि ते असं जाडसर असं कुटून घेतलं आहे बघा. हे बघा, या पद्धतीने आपल्याला जाडसर असं कुटून घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही अख्खे जिरेही घालू शकता, पण जर आपण थोडंसं जर ते जाडसर जर कुटलं तर मग त्याने स्वाद खूप छान येतो. आणि 1 चमचा मी ओवा घेतला आहे, तेही असं जाडसर कुटून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर कुटून घेतलं तर स्वाद अगदी अप्रतिम येतो आपल्या चकलींना. आणि 3 चमचे आपल्याला इथे पांढरे तीळ घालायचे आहेत. 1 चमचा आपण इथे लाल मिरची पावडर घातली. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला मोहन घालायची गरज नाही, कारण का आपण जे मैदा शिजवून घेतलेला आहे तो फुगतो आणि त्याने आपल्या चकल्या ज्या आहेत त्या खुसखुशीत अशा बनतात. तर हे एकदा मी हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आणि यामध्ये आता आपल्याला जे आपण डाळ शिजवून फेटून घेतलेली ती यामध्ये घालायची आहे. सगळीच्या सगळी डाळ आपण यामध्ये घालणार आहोत. आणि एकदा हे मिश्रण असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, या पद्धतीने जशी आपण चपातीची कणिक मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि जर पाणी जर लागलं तरच आपल्याला थोडंफार पाणी घालायचं आहे यामध्ये. मला 2 ते 3 चमचे पाणी लागलं म्हणून मग मी यामध्ये 2 ते 3 चमचेच पाणी घातलेलं आहे. आपल्याला जास्त प्रमाणात एकदम पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर आपलं जे पीठ आहे ते पातळ होण्याची शक्यता असते. हे बघा, आपलं पीठ हे छान असं घट्ट मळून झालेलं आहे. आणि आता हे आपण जो शेवगा असतो त्या शेवग्यामध्ये हे पीठ घालायचं आहे आणि पटकन आपल्याला ह्याच्या चकल्या बनवून घ्यायच्यात. हे बघा, हे चकल्याचं जे पीठ आहे ना ते मुरत ठेवण्याची गरज नसते. पीठ मळलं की लगेच आपण चकल्या बनवू शकतो. आता याला आपण छान अशा आपण या चकल्या बनवून घेऊया. तुम्हाला कुठल्या आकाराच्या, किती मोठ्या छोट्या आकाराच्या चकल्या आवडतात त्या पद्धतीने तुम्ही चकल्या बनवू शकतात. मला मोठ्या आकाराच्या चकल्या आवडतात, त्याच्यामुळे मी थोडा मोठा आकार बनवणार आहे चकल्यांचा. या पद्धतीने आता आपल्याला या चकल्या बनवून घ्यायच्या. कुठेही आपल्या या चकल्या तुटत नाहीत, कारण का आपण जे पीठ आहे ते शिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या तुटण्याची भीती नसते. आणि मी तुम्हाला आता दुसरी ही चकली बनवून दाखवते. हे बघा, अगदी सहज अशी आपली ही चकली बनते. आणि तुम्ही तेलात जर टाकली तर ही चकली विरघळणार नाही. जर तुम्ही हे जर मेजरमेंट घेतलं ना अगदी परफेक्ट अशी ही तुमची चकली बनेल. आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात. आता मी या प्रकारे सगळ्या 5 चकल्या इथं बनवून घेतलेल्या आहेत. एकदम आपल्याला चकल्या बनवून ठेवायच्या नाहीत, नाहीतर त्या तुटतात. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये असा गोळा टाकून बघायचा. तर बघा, अगदी अलगद असा वरती तरंगतो आहे. म्हणजे आपलं जे तेल आहे ते अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे. कडकडीत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आणि हे उलटण्याच्या साहाय्याने मी उचलून घेते आणि ह्या तेलामध्ये अलगद अशा आपल्याला या सोडून घ्यायच्यात. आणि मध्यम आचेवरती आपल्याला या चकल्या ज्या आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्यात. हे बघा, या पद्धतीने आपल्याला ह्या चकल्या सोडून घ्यायच्यात. आणि जोवर आपले हे बुडबुडे शांत होत नाहीत
किंवा संपत नाहीत तोवर आपण चकली जी आहे ती अशी पलटी करायची नाही आहे. सारखी आलटी पलटी जर तुम्ही ही चकली जर करत राहाल तर मग आपली चकली एकतर तुटण्याची पण शक्यता असते आणि ते तेलही खूप जास्त प्रमाणात शोषून घेते. आता हे दुसऱ्या साईडनेही आपण ह्याच पद्धतीने मध्यम आचेवरती आपण तळून घेणार आहोत. हे बघा, बुडबुडे आपले एकदम कमी झालेले आहेत. आता आपण ह्या चकल्या काढून घेऊया. रंग अगदी सुरेख आलेला आहे चकल्यांना आपल्या. खूप खमंग आणि खुसखुशीत या चकल्या बनतात. अगदी सुरेख अशा आपल्या ह्या चकल्या बनलेल्या आहेत बघा. आता ह्या अशाच प्रकारे मी सगळ्या चकल्या बनवून घेते. हे बघा, ही आपली मस्त अशी ही चकली तयार झालेली आहे. अगदी सुरेख अशी ही चकली दिसते. जर तुम्ही ह्याच प्रकारे जर चकल्या बनवल्या तर तुमच्या चकल्या कधीही फसणार नाहीत आणि अगदी खमंग खुसखुशीत बनतील. तर मी तुम्हाला एक चकली जी आहे ती तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, खूप अशी खुसखुशीत आपली ही चकली बनते, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.